वेलकम वेलकम वेलकम. हाय हाय ये. हाय. आज माझ्याकडे माझी मावशी आली आहे रेसिपी करायला. रेसिपीचं नाव आम्ही जरा नंतरच सांगतो. थोडंसं युनिक आणि छान नाव आहे आमच्या रेसिपीचं. नमस्ते. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तर त्याचं साहित्य काय ते तुम्हाला मी दाखवते, पण त्याचं नाव मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे. ते तुम्ही आता बघा कुठली साहित्य लागतं ते. 1/2 किलो भिजवलेली चण्याची डाळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी किसलेले खोबरं, मीठ, 2 चमचे मैदा, 1 वाटी डाळीचं पीठ, खसखस, आले लसूण मिरची कोथिंबीर जिरे याची पेस्ट, तिखट, मसाला, हळद हे आपल्याला साहित्य लागणार आहे आजच्या रेसिपीसाठी. आता आपण अगोदर पीठ भिजवून घेऊया. पीठ मळून ठेवलं की ते छान मुरतं. डाळीचं पीठ, मैदा, थोडंसं चवीनुसार मीठ, एक 2 चमचे तेल, थोडीशी हळद, ठीक आहे. मिक्स करायचं का? घेऊ आपण सर्व. ओके. आता ते पाण्याने बहुसर आपण पोळीची पीठ भिजवतो तसं भिजवून घेऊ. कढई म्हणजे पातळ पण नको आणि घट्ट पण नको ना जास्त. आपण रेग्युलर पोळ्या बनवतो तशी भिजवून घेऊ. आणि हे आपल्याला थोडं थोडं लागत घालायचं, म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं. असं एक छान पीठ मळून घ्यायचं. तर छानपैकी असा डो करून ठेवायचा आणि मोडण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पुढील रेसिपी करूया. ही भिजलेली डाळ घेतली आहे. तुम्हाला डाळीबद्दल मी नवीन टिप्स सांगते. ही डाळ 3 ते 4 तासच भिजत ठेवायची. जास्ती भिजली की त्याचा गोडवा पाण्यात निघून जातो, डाळीला टेस्ट राहत नाही, म्हणून ती 4 तासाच्या वर भिजू द्यायची नाही. डाळ आपण वाटून घेऊ. आता आपण वाटून घेऊ. डाळीमध्ये पाणी अजिबात राहू देऊ नका आणि जाडसर भरड करून घ्यायची, बारीक वाटायची नाही. तू छान टिप्स सांगते का माया मावशी? हो, मग हुशार आहेस तू. प्रकारे ही डाळ आपली वाटून झाली आहे. जाडसरच भरड केलं आहे. यात आपण आता 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकू. थोडी कमी घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालू. थोडीशी हळद घालू. आणि हे छान मिक्स करून घेऊ. आलं लसूण पेस्ट बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जे कणिक मळून ठेवली ना त्याचे छोटे छोटे गोळे बनवू ना अशा प्रकारे.
तोपर्यंत मी गॅस चालू करून भांड्यात पाणी घालून स्टीम करण्यात ठेवते. भांड्याला तेल लावते म्हणजे ते चिकटत नाही आणि इझिली निघतात. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला. आता आपल्याला आपली ही स्टीम छान झालेली आहे. पण यात आता वांगे वाफण्यासाठी ठेवू. किती वेळ ठेवायचं आता? आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आणि गॅस फुल का मीडियम? फुल गॅसवर ठेवायचे आपल्याला. आता आपण हे गार होत आले प्लेटमध्ये काढून घेऊया. छान वाफली होत आहे. गार झाली आता छान. आता वांग्याला जसा कट असतो कट मारायचा. वांगे पकडलं त्याप्रमाणे याचं आपण हे सारण भरून घेणार आहोत. छान दाबून सारण भरायचं. आणि ही वांगे आपण असे सुद्धा खाऊ शकतो किंवा तेलावर परतून सुद्धा छान लागते. तुम्हाला ती सुद्धा रेसिपी आम्ही दाखवत आहे. ते वांगे तुम्हाला भरून दाखवते, नंतर परतून दाखवते. आता हे आपण भरून ठेवले आणि एक परतून दाखवते तुम्हाला.
त्याच्यात तेल घालायचं ना थोडंसं? हो, यात थोडं तेल घातलं हां हां. आणि ही वांगी त्यात टाकून हलक्या हाताने आपण तिला आता परतून घेणार. थोडं वरतून हे खसखस खोबऱ्याचं सारण टाकून थोडं खसखस खोबऱ्याचं सारण वरतून टाकलं आणि आता आपण छान क्रिस्पी परतून घेऊ. छान परतून झाली प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान सारण भरले गेले आहे. मस्त दिसतं एकदम. वाव. त्या पद्धतीने माया मावशीने छान रेसिपी बनवली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे लबाड वांगी. रेसिपीचं नाव आहे लबाड वांगी. फ्रेंड्स, खाऊन बघ कशी झाली वांगी. झाली ना? ही आहेत लबाड वांगी. माझ्या आजीची रेसिपी एकदम सुंदर झाली, मला आवडली. माझ्या आजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.